सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आत्ताच आपण गुरुवर्य बंधुवर्य लिमये सरांच्या एक मुखातून जे काही वारकरी परत येईपर्यंत आणि वारकरी गेल्यानंतर तुकोबरायांच्या अंतकरणात पांडुरंगाविषयी असणारं जे प्रेम, त्या प्रेमपोटी भगवंताच्या निरोपाची वाट पाहतात। सर म्हणतात की मी तुम्हाला आज चटणी भाकरी दिली, परंतु वास्तविक ही त्यांची नम्रता आहे। परंतु गुरुवर्य सरांचं जीवन हे रामकृष्ण मिशनला समर्पित आहे। बालपणापासून ज्याला सगुणाचं प्रेम आणि निर्गुणाचं ज्ञान याचा समन्वय त्यांच्या जीवनात झालेला आहे। हे एक झाकलेलं माणिक आहे असं आमची पूर्वीपासून धारणा आहे। आणि आज थोडा वेळही आहे, तेव्हा थोडा वेळ शिल्लक आहे, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्यासाठी मार्गदर्शक असं सरांना काही प्रश्न विचारावेत आणि त्यांनी एकदम मोकळ्या मनाने, आपण एका कौटुंबिक वातावरणात आहोत, माऊलींच्या कृपाछत्राखाली आहोत, अशा प्रकाराने त्यांनी आपल्याला त्या प्रश्नांची थोडी उत्तरं द्यावीत अशा म्हणून मी थोडंसे एक प्रश्नाचं निमित्त करून सरांचं मार्गदर्शन सर्वांना होईल असं अशा प्रकाराने त्याच्यामध्ये अपेक्षित आहे। तर सर, आपण जे काय आपलं जीवन आज 65 वर्ष होऊन 66व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे आणि संपूर्ण हाडाचे शिक्षक म्हणून आणि आदर्श विद्यार्थी म्हणून आणि कुटुंबात आपल्याला अज्ञात आहे, परंतु एका अत्यंत चांगल्या कुटुंबामध्ये किंवा सुसंस्कारी कुटुंबामध्ये आईवडिलांच्या पोटी सरांचा जन्म झाला आणि त्यामुळं पुण्यासारख्या ठिकाणी राहूनही पुण्यपत्तन असं जे म्हणतात ते नावाच्या अनुरूप या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या कृपेने सरांनी जीवनयापन केलेलं आहे। त्यापैकी सर्व्हिस करत असताना जवळजवळ 12 वर्षाचा काल त्यांनी रामकृष्ण मिशनमध्ये काढला, जिथं आपले वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर ज्या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर पूर्णपणे त्या रामकृष्ण मिशनच्यामध्ये त्यांनी आपलं अध्यात्मचिंतन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सरांना प्रेरणा झाली। तर या निमित्ताने आमच्याकडून 2 अपेक्षा आहेत की इथं बसलेले आपल्यासमोर 2 गट आहेत। एक आहे तरुण विद्यार्थी की ज्यांनी सर्वसंग परित्याग करून विद्यार्थी दशेतून आपल्याला सिद्ध दशेकडे जाण्यासाठी हे एक जीवनव्रत स्वीकारलेलं आहे। तसंच आपल्यापुढं दुसरा एक वर्ग आहे की जो या ठिकाणी सेवानिवृत्त आहे किंवा सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर कोणी या ठिकाणी सेवानिवृत्ती घेतलेली आहे आणि पूर्ण वेळ या परमार्थ चिंतनामध्ये घालवित आहेत। तर या रीतीनं आपला आदर्श म्हणून आपल्याला इकडं ह्या रामकृष्ण मिशनमध्ये किंवा तत्त्वज्ञानामध्ये किंवा भगवत भक्ती प्रेमामध्ये आपली कशी प्रवृत्ती झाली आणि त्याचा आपल्याला रामकृष्ण मिशनमध्ये आपण एक प्रकारचं वानप्रस्थाश्रमी जीवन जगत आहात। म्हणून हे सेवानिवृत्त लोकांना खऱ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवानिवृत्त लोक हे वैफल्यग्रस्त झालेले, त्यांना मनामध्ये नैराश्यतेचा भाव आहे। तर अशा वेळेला त्यांच्या जीवनातली कालक्रमणा इकडं कशा प्रकाराने करावी, आपण कशी केली आणि याच्यासाठी तसंच विद्यार्थ्यांना खरा जो काही आदर्श उपदेश आहे तो आपण अनुभवाने देऊ शकता। आपली वाणी जी आहे ती अनुभवाच्या रसाने भरलेली आहे आणि आपल्याला मुमुक्षु जीवनाचा कळवळा आहे। म्हणून त्या रीतीनं आपण साधारणतः 15 मिनिटामध्ये काही विचार सांगावेत अशी आमची इच्छा आहे। दुसरी गोष्ट, आम्हाला मध्ये काही वाटलं तर आम्ही मध्ये बोलू शकतो का? आपली परवानगी असेल तर मध्ये विचारू। होय, जरूर जरूर जरूर। महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। हा प्रश्न थोडा आउट ऑफ सिलेबस होता, त्याची तयारी केली नव्हती, असे 2 प्रश्न आले, पण तरी महाराजांनी सांगितलं की अनुभवाच्या जोरावर बोलायचं आहे। त्यामुळे मी सिम्बायसिस कॉलेजच्या कॉमर्स कॉलेजमध्ये सेनापती बापट रोडवर असलेल्या कॉमर्स आणि आर्ट्स कॉलेजमध्ये 37 वर्ष युवकांच्या बरोबर म्हणजे राहून त्यांना मार्गदर्शन केलं
आणि त्यामुळे जो अनुभव आहे तो अनुभव जो आला तो सांगतो. तुम्हाला म्हणजे तरुण मुलं जी इथे आहेत की ज्यांनी हे अध्यात्मासाठी म्हणून या ठिकाणी ते येतात, चिंतन करत असतात, त्यागी जीवन ते जगण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांना म्हणजे असं सांगता येईल आपल्याला की तुम्हाला आणखीन काही ऐकण्यासाठी दुसरीकडे जायची कुठे गरज नाही. महाराज या ठिकाणी नियमितपणे काही वर्ग घेत असतात. इथे इतकं ऐकायला मिळतं. आळंदी ही ती पुण्यभूमी आहे की ज्या ठिकाणी ऐकण्यासारखं खूप आहे. तेव्हा इथे जवळपाससुद्धा काही व्याख्यानं वगैरे होत असतील तर ती तरुणांनी ऐकली पाहिजेत असं मला वाटतं. कारण अंतःकरण परिवर्तन हे श्रवणातून जास्त घडतं. वाचन एवढं होत नाही आता, आणि हल्ली तर वाचन फारच कमी झाले मोबाईलमुळे, परंतु ऐकणं खूप केलं पाहिजे असं मला वाटतं. आम्हाला चिंचोळकरांचं ऐकायला मिळालं. सुनीलजी चिंचोळकर, माझे गुरु परमश्रद्धेय सुनीलजी चिंचोळकर, किंवा चैतन्य महाराज देगलूरकर, रामकृष्ण मठातले जे अत्यंत चांगले सत्पुरुष आहेत त्या सत्पुरुषांचं ऐकायला मिळालं. ऐकलं पाहिजे खूप. ऐकल्यानंतर आपण जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. जीवनाकडचे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की थोडं चिंतन होतं. म्हणजे आत्मपरिवर्तन व्हायला ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते मला. आणि त्यामुळे इथे जे ब्रह्मचारी आहेत त्यांना खरोखरच मी त्यांच्या पाया पडतो आणि त्यांना विनंती करतो की हे सोडून कुठे जाऊ नका. म्हणजे या ठिकाणी जे व्याख्यानं होतात ती व्याख्यानं ऐकली पाहिजेत. आणि मनावर नियंत्रण असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मगाशी जो मी श्लोक सांगितला तो श्लोक खरं तर 5वी 7वीतल्या मुलांना शिकवायला पाहिजे. आत्मा तु रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू. की आपली जी इंद्रिय आहेत, डोळ्यांना पाहायलाच आवडतं, कानाला ऐकायलाच आवडतं, किंवा जिभेला बडबड करायला आणि चव घ्यायलाच आवडतं, परंतु एवढं तरी वैराग्य आपल्याकडे या वयात असलं पाहिजे. तरुणांना सांगतो, त्याच्यानंतर महाराजांनी सांगितलं ते दुसऱ्यांनंतर सांगतो. एवढं तरी वैराग्य असलं पाहिजे की ज्या वेळेला मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असेन त्यावेळी आईने जरी स्वयंपाकघरामध्ये उत्तम चकल्या केलेल्या असल्या आणि त्याचा सुगंध जरी मला येत असला तरी मी आत्ता चकली खायला जाणार नाही, एवढं तरी वैराग्य पाळायला काही हरकत नाही. आत्ता नाही, नॉट नाव, आत्ता नाही. आत्ता मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास 3 तास, तो झाल्यानंतरच जाईन. थोडंसं इंद्रियांवर निग्रह करायला ही गोष्ट मदत करते. आणि त्याच्यानंतर चकली खायला हरकत नाही, परंतु अभ्यास करत असताना नाही. यात ज्या आपल्या सवयी आहेत दैनंदिन जीवनातल्या, याच सवयी पुढे अध्यात्मात उपयोगी पडतात. वेळ पाळणं, किंवा अभ्यास करत असताना मनामध्ये इतर विचार न येऊन देणं. ज्या ज्या वेळेला मन इतर विचारांनी झाकाळलं जाईल त्या त्या वेळेला एक कोरा कागद घ्यावा आणि त्या कोऱ्या कागदावरती आपल्या मनातले सगळे जे काही बरे वाईट विचित्र विचार येत असतील ते लिहायला सुरुवात करावी. ते लिहायला सुरुवात केल्यानंतर ते विचार परत मनाला त्रास देत नाहीत असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अजिबात त्रास देत नाहीत ते विचार. कारण त्या विचारांना हेच कळून चुकतं की हा माणूस आतून आता जागृत झालेला आहे, आता आपल्याला सावकाशच इथून गेलं पाहिजे. जसं आपण क्रिकेट खेळतात मुलं, या अंगणातनं त्या अंगणात चेंडू मारतात, 6 मारली, आणि घरातनं जात असताना माजघरामध्ये आजोबा बसलेले असतात. त्या आजोबा बसलेले असताना ते आपोआपच आपल्याला बघतायत हे म्हणून ते दबक्या पावलानं जातात. तसे मनाला त्रास देणारे विचार आपोआपच दबक्या पावल्यानं जायला लागतात, कारण आपण आता जागृत झालेलो आहोत म्हणून. म्हणून मनावर चिंतन, सतत श्रवण, वाचन, आणि शक्य झालं तर नियमित दैनंदिनी लिहिणं, रोजनिशी लिहिणं. आज मी कसा वागलो, कसा वागायला पाहिजे होता, कसा वागलो आणि कसा वागायला पाहिजे याच्यातलं जे अंतर आहे ते मी कमी कसं करू शकेन, आणि मी सत्पुरुष कसा होऊ शकेन. आपल्या सगळ्यांचं ध्येय हे असलं पाहिजे, मला चांगला पुरुष व्हायचा आहे, सत्पुरुष व्हायचं आहे, मला मवाली व्हायचं नाही, मला सत्पुरुष व्हायचं आहे. हा जर उद्देश ठेवला तर डॉक्टर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली इथे येणाऱ्या संतांकडून काही गोष्टी तुम्हाला ऐकता येतील. त्या ऐकून तसं बनण्याचा प्रयत्न जर युवकांनी केला तर त्यांच्या जीवनामध्ये जे अध्यात्माचं ध्येय आहे ते साध्य व्हायला मदत होईल. परंतु ज्यांच्या मनामध्ये वासनेचे विचार वारंवार येत असतील त्यांनी वेगळा मार्ग पत्करायला हरकत नाही. म्हणजे ब्रह्मचर्यच आश्रमाने गेलं पाहिजे असं नाही, ते गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास या मार्गाने संन्यासी होऊ शकतात. पण आपलं मन कसं आहे याचा अभ्यास केला पाहिजे. संपूर्ण जीवन हे मनाचा अभ्यास आहे.
मनाचा अभ्यास सतत केला गेला पाहिजे की माझ्या मनात वारंवार कुठले विचार येतात, वारंवार कुठले विचार येतात, माझं जीवन कसं असलं पाहिजे, मी कसा वागतोय, माझं काय कसं वागलं पाहिजे, या गोष्टी तरुणांना मार्गदर्शक ठरतील असं वाटतं. अभ्यास करत असताना इतर गोष्टींचा विचार नाही, इतर गोष्टी मनात जेव्हा धुमाकूळ घालत असतील त्यावेळेला त्या लिहून काढायला लागलं की ते विचार कमी होतात. एक पुस्तक सांगतो तुम्हाला, त्या पुस्तकाचं नाव आहे उद्योजकांचे अंतरंग नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये मनातली अविवेकी विचार पद्धती काढून विवेकनिष्ठ विचार कसा करायचा ते त्याच्यात उत्तम पद्धतीने सांगितलेलं आहे. अमेरिकेमध्ये एक डॉक्टर होते, त्या डॉक्टरांचे मानसतज्ञ त्यांचे एकमेव शिष्य हे मुंबईला होते. त्यांनी लिहिलेलं आहे पुस्तक आहे, की मो फडके यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ते आपल्याला इथं बुकगंगामध्ये पुण्यात मिळू शकेल. पण त्या पुस्तकामध्ये थोडा ग्रहपाठ आहे की मी अशा पद्धतीने वागलो याचं कारण मी काहीतरी चिंतन केलं, मी स्वगत वाक्य बोलली म्हणून झालं तसं. त्या स्वगत बोललेल्या वाक्यांची तर्कशुद्ध छाननी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एखादी घटना घडली की मी तसंच वागेन. म्हणून घटना घडल्यानंतर मी स्वगत काही वाक्य बोललो होतो, त्या स्वगत बोललेल्या वाक्यांची तर्कशुद्ध छाननी केली गेलीच पाहिजे. उदाहरणार्थ, मी माझ्या ऑफिसमध्ये काळी बॅग घेऊन येणारा एक माणूस पाहिला आणि मी दुकानामध्ये बसलेलो होतो, ते मागच्या दारानं पळून गेलो त्याला पाहिल्यावर. याचा अर्थ असा झाला की मनात काही मी वाक्य बोललो आहे की आली कटकट, हा माणूस लय कटकट करतो, त्याचं काम काही मी केलेलं नाही आहे, आता तो येईल त्या कामाविषयी विचारेल, याला भेटायलाच नको, हे सगळं मनात बोललं आहे. त्याची तर्कशुद्ध छाननी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वागणं बदलणार नाही. आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, समर्थांनी पहिल्याच श्लोकामध्ये सांगितलं. श्रवण केल्याचा फायदा म्हणजे माझं वागणं बदललं पाहिजे. आणि वागणं कुठलं? बाहेरचं नाही, घरातलं. घरातलं वागणं बदलणं हे फार महत्त्वाचं. हे आपल्या तरुण मुलांना सांगायचं होतं, ते सांगितलं. ते पुस्तकही सांगितलं, ते तुम्ही वाचा, काही शंका आली तर विचारू शकता. आता जे साधारण रिटायर्ड झाले आहेत किंवा अर्ली रिटायरमेंट घेतलेली आहे आणि त्या लोकांच्यासाठी महाराजांनी काही सांगायला सांगितलं म्हणून अतिशय विनम्रपणे सांगतो. काही वयाने मोठे आहेत माझ्या, त्यांना मी प्रणाम करतो. माझे काही शब्द तुम्हाला लागले तर तुम्ही मला माफ करा, परंतु काही गोष्टी मात्र परखडपणे सांगण्याची गरज आहे ती सांगतो. घरातलं लक्ष पहिलं काढून घ्या, हे पहिलं भयंकर अवघड आहे. घरातलं लक्ष काढून घेतलं पाहिजे. के.व्ही. बेलसऱ्यांना हा प्रश्न विचारला बरं का. के.व्ही. बेलसऱ्यांना म्हणले की माणसाने कसं जगावं. ते म्हणाले की गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी माणसाने हे ब्रह्माचं चिंतन सतत करत जगावं. गृहस्थाश्रमी माणसाने हे घर माझं आहे म्हणून जगू नये, मी या घराचा ट्रस्टी आहे म्हणून जगावं, विश्वस्त आहे. माझी पत्नी असं म्हणून जगू नये, माझी मुलं असं म्हणून जगू नये. देवानं ही पत्नी सांभाळण्यासाठी माझ्याकडे दिली आहे, ही मुलं सांभाळण्यासाठी देवाने मला दिले आहेत, अशा भावनेने घरात जगावं. जो वानप्रस्थी आहे त्यांनी घरामध्ये पाहुण्यासारखं जगण्याचा प्रयत्न करावा, असं के.व्ही. बेलसरे सांगतात. पाहुणा आहे मी, पाहुणा कधी फोन उचलतो का? पाहुणा कधी काय पदार्थ खायला पाहिजे सांगतो का? पाहुणा सांगतो का आज जिलबी करा? पाहुणा सांगतो का पोहे करा? जे तुम्ही कराल ते खाईन. तेव्हा वानप्रस्थी माणसांनी घरामध्ये पाहुण्यासारखं जगा असं त्यांनी सांगितलं. आणि संन्यासी माणसांनी, आता पूर्वी कसं होतं, 25-25-25 पहिली 25 वर्ष ब्रह्मचर्य आश्रम, 26 वर्ष ते 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम, 50 ते 75 वानप्रस्थाश्रम आणि 75च्या पुढे संन्यासाश्रम. पण त्यावेळेला लोक 100 वर्ष जगत होती. आता 80 वर्षाचा कालावधी घेतला पाहिजे आणि 20-20-20 असं त्याचा 4मध्ये विभाग करायला पाहिजे. पहिली 20 वर्ष शिक्षण, 20 ते 40 वर्ष गृहस्थाश्रम, 40 आता सगळ्यांनी आत्मपरीक्षण करून ठरवा आपण कुठल्या आश्रमात होते. 40 ते 60 वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रम. काही लोक म्हणतात आता आमची दुसरी इनिंग सुरू झाली. हे मी फर्ग्युसन कॉलेजवरच्या रस्त्यावरचे सांगतोय गोष्टी. कसली दुसरी इनिंग का 40 वर्ष झालं. 40 ते 60 वर्ष वानप्रस्थाश्रम आणि 60 ते 80 वर्षापर्यंत संन्यासाश्रम. ते म्हणतात की वानप्रस्थी माणसांनी पाहुण्यासारखं जगावं
आणि जो माणूस संन्यासी आहे त्या माणसाने घरातच राहावं, कुठे वनात जाऊ नये, कुठे घरातच राहावं, पण मेल्यासारखं जगावं असं सांगितलं. माझी औषधं नाही आली अजून, एक शब्द नाही. मेलेला माणूस बोलतो का कधी? ज्या ठिकाणी आपल्याला दिलेले जे बेड दिलं आहे तिथंच शांतपणे बसलेले आहेत, आणि त्या ठिकाणी औषध मिळालं तर घेतलं, नाही मिळालं तर नाही मिळालं, असंच जगलं पाहिजे असं ते सांगतात. तरच आपण घरात हवेसे असू, अन्यथा घरात आपलं डोकेदुखी होईल. अजून घरामध्ये पहाटे 4 वाजले, मला 4 वाजता उठायची सवय आहे, अजून चहाच्या कब्बाशांचा आवाज कसा झाला नाही म्हणून बोललं की संपलं. झाला असेल आवाज तर प्यायला चहा, नसेल झाला तर नाही प्यायला. पाहुण्यासारखं जगा असं त्यांनी सांगितलं. वानप्रस्थी आश्रमातल्या लोकांनी सुद्धा असा विचार करायला पाहिजे की आता माझी घरातली उपयोगिता हळूहळू संपत चाललेली आहे, मी घरामध्ये आता उपयुक्त राहिलेलो नाही, आणि उपयुक्तता जोपर्यंत आहे तोपर्यंतच शेंगांना महत्त्व असतं. एकदा का ते शेंगामधला दाणा काढून घेतला की ते टरफल उपयोगाचं पडत नाही. त्याच्यामुळे आता आपली उपयुक्तता हळूहळू संपत चाललेली आहे हे लक्षात घेऊन मुलांच्या निर्णयांमध्ये आपण डोकं घालू नये. ते डोकं घातलं तर मुलांना आपण नकोसे होतो. त्यांना जर सांगितलं अरे असं नको असं कर, अजिबात बोलायचं नाही. ठीक आहे, त्याला त्याचा अनुभव येईल, विचारलं तरच बोलायचं, विचारलं नाही तर शांत राहायचं. हे वानप्रस्थी आश्रमाने मातल्या लोकांनी केलं पाहिजे. संसारातला रस हळूहळू काढला पाहिजे. एकदा मी घरी होतो त्यावेळेला सुनीलजी चिंचोळकर माझ्याकडे आमच्या घरी आले, उतरले होते. तर माझ्या मुलाला बाहेर जायचं होतं म्हणून माझी पत्नी त्याच्या एका ट्राउझरला पॅन्टला इस्त्री करत होती. ते मी तिथं नाक घातलं जाऊन. मी तिथं त्यांना म्हटलं ही कशाला ट्राउझर घालते, ही नको ती घाल, त्याला तू इस्त्री कर, निघेल ही पॅन्ट घालून बाहेर जा, हा शर्ट घाल. चिंचोळकरांनी मला बोलवलं आणि मला विचारलं, अर्थात ते दोघंजणं नव्हते तेव्हा बोलवलं, तुम्हाला संसारातनं मुक्त व्हायचं आहे का संसारात अजून बंधनात पडायचं आहे? मी म्हटलं नाही, मला बाहेर जायचं याच्यात. ते म्हणाले मग त्यांनी त्या पॅन्टला इस्त्री केली काय आणि दुसऱ्या पॅन्टला इस्त्री केली काय, तुम्ही त्यात लक्ष कशाला घातलंत, तुम्ही कशाला बोलायला गेलात त्यांना? हे फार महत्त्वाचं आहे. आणि या गोष्टी जर केल्या तर आपण घरामध्ये हवेसे असू. दरवेळेला टीका सजेशन्स, हल्लीच्या तरुण मुलांना सजेशन्स केलेल्या आवडत नाहीत. बाबा तुम्ही आता सांगणं बंद करा. तेव्हा मुलांना काही सांगायला जाऊ नये. फार त्यांनी जर विचारलं तर सांगावं, एखादा धोका असेल तर तो धोका त्याला सांगावा, पण त्याच्यापुढे त्याला सांगणं बंद करावं. तो त्याचं जीवन आहे, त्याला जगून द्यावं. नाही तर आपण घरात नकोसे होतो. एका वृद्धाश्रमाची उद्घाटनाला आचार्य किशोरजी व्यास गेले होते, गोविंददेवगिरी महाराज. तर तिथे गेलेले असताना त्यांनी सांगितलं माझी अशी इच्छा आहे की हा वृद्धाश्रम लवकर बंद पडावा. आता वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला सांगते ते म्हणतात मला इच्छा आहे की हे बंद पडावा आणि घरातल्या सगळ्या वृद्धांची काळजी त्यांच्या त्यांच्या घरातल्या लोकांनी घ्यावी. वृद्धाश्रम करायला लागतो ही काही देशाच्या प्रगतीचं लक्षण नाही आहे असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर त्यांनी एक वाक्य वापरलं. ते म्हणाले वृद्धांनी सुद्धा हा विचार करा की मला माझ्या मुलांनी वृद्धाश्रमात का पाठवलं असेल, हा विचार त्यांनी केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. का मला पाठवलं असेल, मी का नकोसा झालो घरी, याचं सुद्धा चिंतन वृद्धांनी केलं पाहिजे. आणि माझ्या वडिलांना मी का वृद्धाश्रमात पाठवलं हे चिंतन त्यांनी केलं पाहिजे. मी का नाही ॲडजस्ट करू शकलो. सध्या ॲडजस्ट करण्याची वृत्ती संपलेली आहे. मला अजून 1-2 मिनटात सांगतो. एक सत्पुरुष होते, प्रचंड आजारी होते, घरामध्ये बेडवरती झोपून होते. एक खोली त्यांच्यासाठी होती. त्या घरामध्ये काहीतरी उत्सव होता म्हणून गावाकडचे सगळेजण आलेले होते घरात. खूप मोठी उत्सव होता, गडबड चाललेली होती. जेवणं नाश्ता पंक्ती उठत होत्या. आणि सगळ्यात दुपारी 4-5 वाजता सगळ्या बायका काम करून शांत झाल्या. म्हणजे या आजोबांच्याच त्या मुली किंवा सुना वगैरे होत्या, त्या सगळ्या घरातलाच कार्यक्रम. ते 4 वाजता सगळ्याजण एकत्र आल्या आणि म्हणाल्या की अरे ते आजोबांना औषध दिलं असशील ना तू. तर ती म्हणली मला नाही, मी नाही, मला वाटलं हिने दिलं असेल. आणि मग त्यांचा नाश्ता, अगं मला वाटलं तिने केला असेल. असं करता करता आजोबांना सकाळपासनं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नाश्ता दिलेला नव्हता, जेवण दिलेलं नव्हतं, पाणी हवं का विचारलेलं नव्हतं. आणि त्यांना म्हणजे दुपारचं सुद्धा काही त्यांना
जे काय औषधं वगैरे आहेत ती दिलेली नव्हती. तेव्हा सगळ्यांना अपराधी वाटलं आणि या म्हणजे सुना वगैरे सगळ्या आणि मुली या त्या बाबांच्या खोलीमध्ये गेल्या, आजोबांच्या, आणि हात जोडून सांगितलं, आम्हाला माफ करा की सकाळपासनं तुम्हाला मी औषध विचारलं नाही, पाणी विचारलं नाही, नाश्ता विचारलं नाही, जेवण विचारलं नाही, आमच्याकडनं फार चूक झाली. आम्हाला वाटलं ती करेल, तिला वाटलं ही करेल, त्याच्यात राहिलं म्हणे. आजोबा एखादा असता तर काय बोलला असता? तुम्हाला समजत नाही, माझी आता किंमतच घरात राहिली नाही आहे, मी आता तुम्हाला नकोसाच झालेला नाही आहे, हे काहीही शब्द ते बोलले नाही आहेत. ते म्हणाले, आता लक्षात आलं ना, आता द्या बघू. ठीक आहे, होतं असं. म्हणे घरामध्ये जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा थोडं दुर्लक्ष होणारच की. तुम्ही रोज माझं सगळं करता, एखाद्या दिवशी दुर्लक्ष झालं म्हणून काय बिघडलं? हा ॲटिट्यूड पाहिजे तर घरात राहता येईल, नाही तर राहता येणार नाही. छंद जोपासना केली गेली पाहिजे, चांगले चांगले छंद असले पाहिजेत. उदाहरणार्थ काय आहे, चालण्याचा छंद आहे, शेतीचा छंद आहे, बागकामाची आवड आहे, तर त्या छंदांमध्ये आपण आपल्याला गुंतवून घ्यावं. घरातल्या प्रश्नांमध्ये फार लक्ष घालू नये, कारण आपण नकोसे होतो. हे महाराजांनी आज्ञा केली म्हणून तरुण मुलांसाठी थोडं सांगितलं, आणि थोडंसं वानप्रस्थी आणि संन्यासी आश्रम हा मनाने घेतलेल्या लोकांसाठी सांगितलं. तो मनाने घ्यायचा, बोलायचं नाही. घरात जर बोललं तर त्रास होईल. घरात जर कोणी म्हणालं की ते आपल्याला त्या लग्नाला जायचं आहे, हां जाऊ ना म्हणायचं, जायचं शांतपणे. त्यांना जर आपण सांगितलं, आता मी संन्यासाश्रमामध्ये आहे, मी सगळ्याचा संन्यास केला आहे, मी सगळ्यातनं लक्ष काढून घेतलेलं आहे, हे काही बोलायचं नसतं. ते थोडंसं स्किलफुली जगता आलं होतं. योग कर्मसु कौशलम असं सांगितलं. योगात राहून, जोडलेलं राहून कर्म करणं थोडं कौशल्य आहे. कधीतरी करायचं, कधीतरी नाटक करतोच ना आपण, नाटक करतो तसं हे नाटक करायचं, आपलं नसतं ते, सत्य नाही असं मला वाटतं. काही शब्दांची आगळीक झाली असेल तर क्षमा करा. आणखीन काही जर प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर विचारू शकतो. हाय महाराज. इथं बसल्या माता भगिनींसाठी आपल्याला काही विशेष काही संबोधन करायचं? माता भगिनींच्यासाठी काय सांगा? हां, लेखकाचं नाव डॉक्टर की मो फडके, पुस्तकाचं नाव उद्योजकांचे अंतरंग. या पुस्तकामुळे माझ्या स्वतःच्या जीवनावर खूप फरक पडला, एवढं मी नक्की सांगतो. उद्योजकाचे अंतरंग, डॉक्टर की मो फडके. मिळण्याचं स्थान बुकगंगा, डेक्कन जिमखान्यावरती संभाजी पूल ओलांडून गेल्यानंतर डाव्या हाताला बुकगंगेचं दुकान आहे, तिथे मिळेल. महाराजांनी आज्ञा केली की माता भगिनींसाठी काही सांगा. मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला आईनी सजेशन्स करणं थांबवा. बऱ्याचशा फॅमिलीज या सुनेला म्हणजे मुलीच्या आईनी केलेल्या सजेशन्समुळे फॅमिली तुटतात. त्या मुलाची एक अपेक्षा असते, पण आता मुलगा जे सांगतो ते त्याची बायको ऐकत नाही, तिची आई सांगते ते ऐकते. त्याच्यामुळे त्याच्यातनं लक्ष काढून घ्या. त्या मुलीला सांगा की आता तुझं लग्न करून दिलं आहे, तुला शिक्षण पूर्ण झालं, आता तुला त्या घरात नांदायचं आहे, आता तुला त्या घरात नांदायचं आहे, तू आनंदाने नांद. तू जर माहेरी आलीस तर काही चांगल्या गोष्टी असतील त्या सांग, मजेत राहा, हाऊसमौज कर, पण तिकडच्या गोष्टी इकडे सांगायच्या नाहीत, हे स्ट्रिक्टली सांगितलं पाहिजे. सासरच्या गोष्टी इकडे बोलायच्या नाहीत आणि इकडच्या गोष्टी तिकडे बोलायच्या नाही. या दोन गोष्टी त्यांना सांगितल्या गेल्या पाहिजेत. आणि तुझ्या जीवनामध्ये प्रश्न सोडवण्याची क्षमता मी तुझ्यात निर्माण केलेली आहे. आता तुझ्या जीवनात येणारे सगळे प्रश्न तू सोडव. आईनी मुलीच्या जीवनात आणि मुलीच्या संसारात लक्ष घालू नये, हे माता भगिनींना मला विनंती करून सांगतो. काही अनुभवातनं आलेलं आहे ते सांगतो. आमचेच विद्यार्थी असतात, ते विद्यार्थी कधी कधी सांगतात, त्याच्यात हे लक्षात येतं की जी आई आहे ना, या मुलीची आई, ती फार नाक घालते. तू गप्प ना जरा, तू गप्प बस ना जरा. ती गप्प बसत नाही, सारखं यांच्यात लक्ष. मग ते फोन रोज, हल्ली त्या फोनमुळे एक सोय झाली त्यांना. जेवलीस का? म्हणजे जेवलीस का म्हणजे काय, सासरची तिला काय उपाशी ठेवणार आहेत का? जेवलीस का? अच्छा, मग दुपारचा चहा झाला का? दुसरा फोन. ते काहीही बोलायचं नाही. ती माहेराला आली, तिला येऊ दे, राहू दे शांतपणे. तुम्ही कशाला त्याच्यात लक्ष घालता? त्यामुळे हे सगळं हे होतं, ते व्यस्त होतं प्रमाण. आणखीन एक गोष्ट सांगतो, असं समजण्याचं गरज नाही की गृहिणी ही योग्यापेक्षा कमी असते, असं अजिबात नाही. एक उदाहरण रामकृष्णांनी दिलेलं आहे. ते म्हटले, एक उदाहरण म्हणजे गोष्ट सांगितली त्यांनी. ते म्हणाले, एक योगी होता, त्या योग्याने रानामध्ये राहून खूप साधना केली आणि त्या साधनेमुळे एक प्रचंड तेज त्याच्यामध्ये आलं. आणि ती साधनेला एक दिवशी तो बसला होता, तेव्हा
तिथे वरती झाडावरती एक कावळा होता आणि तो काव काव करत होता. या साधनेला बसलेल्या माणसाला इतका राग आला त्याचा कावळ्याचा, त्यांनी फक्त त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो कावळा मेला. तो कावळा मेला. थोड्या वेळाने याला भिक्षा घ्यायला म्हणून तो एका गावामध्ये गेला. ओम भवती भिक्षांदेई, त्यांनी भिक्षा मागितली एका घरी. तर ती त्या ज्या गृहिणी होत्या त्या गृहिणी आत पतीची सेवा करत होत्या, स्वयंपाक करत होत्या, घरातल्या आवरत होत्या. त्या म्हणाल्या की माझ्या हातचं काम चालू आहे, हे काम झाल्यानंतर मी तुम्हाला भिक्षा वाढते, 2 मिनटं थांबा. मला थांबायला सांगितलं. तो प्रचंड चिडला. बरेचसे योगी हे शीघ्रकोपी असतात तर ते चिडले. ते म्हणाले तू मला थांबायला सांगतेस, तुला काही समजतं का मी कोण येतो, मी एवढी योग केलेला आहे, योग मार्गातनं मी जातो, एवढं म्हणजे साधन आहे वगैरे. तेव्हा त्या बाईने आतनं सावकाश सांगितलं, महाराज रागाने पाहिल्यानंतर मरायला मी काही कावळा नाही आहे. रागाने पाहिलं म्हणून मरायला मी काही कावळा नाही आहे म्हणजे. तेव्हा त्याला कळलं, अरे ह्या बाईला कसं कळलं, रानात घडलेली घटना या बाईनं कशी कळली. ही क्षमता घरामध्ये राहून संसार करत असताना महिलांना प्राप्त होऊ शकते. शारदा माता ज्या होत्या त्या शारदा माता या रोज 1,00,000 जप करायच्या. प्रत्येक श्वासागणित जप, 1,00,000 म्हणजे श्वासागणित जप. आणि ह्याला तत्कालीन लेखकांनी लिहिलेले पुरावे आहेत. रामकृष्ण मठाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, माताजी 1,00,000 जप करायच्या रोज. माताजींची एक नातेवाईक जळकं लाकूड घेऊन त्यांना मारायला आली होती. शारदा मातांना संसारामध्ये असताना एक लाकूड घेऊन मारायला आली. त्यावेळेला माताजी म्हणाल्या, अरे देवा हिला क्षमा कर, ही काय अपराध करते तिला माहीत नाही. ही वृत्ती असली पाहिजे. पती हा परमेश्वर मानून त्यांनी काम केलं. वास्तविक पाहता रामकृष्णांची खोली थोडी दूर आहे. शारदा मातांचं जे नौबतखाना आहे तो थोडासा दूर आहे. परंतु रामकृष्णांनी जर कोणाला सांगितलं की माताजींच्याकडनं घोडागाडीसाठी पैसे घेऊन जा, तर तो निरोप घेऊन तो जेव्हा नौबतखान्यात यायचा त्यावेळेला ते पैसे उंबरठ्यावर ठेवलेले असायचे. इतकी एकरूपता आहे पतीशी, इतकी पतीशी एकरूपता. ते पैसे ठेवलेले असायचे. तो म्हणायचा पैसे द्यायला सांगितलेत ते ठेवलेत म्हणे तिथे. इतकी एकरूपता आणि समर्पण या गोष्टी. स्वामी विवेकानंद म्हणतात की महिलांचा आदर्श सती, सावित्री आणि सीता या त्यांच्या आदर्श आहेत. या आदर्श धरून पुढे जा असं महिला वर्गांना विवेकानंद सांगायचे. आणि आपण शारदा मातांचं चरित्र जरूर वाचा किंवा ज्ञानदेवांच्या आईंचं चरित्र बघा, त्यातून आपल्याला खूप शिकायला मिळेल. आणि अशी जर महिलांची चरित्र, महिला संतांची जर चरित्र पाहिली, अहिल्याबाई होळकरांचं चरित्र पाहायला हरकत नाही, मीराबाईंचं चरित्र पाहायला हरकत नाही. आपण तसे बनू शकतो, तसे घडू शकतो. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हा तुकाराम महाराजांचा जो म्हणजे अभंग आहे तो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उतरवता येऊ शकतो. काम करत असताना भगवंताचं सतत केलेलं चिंतन. अभंग दुसऱ्याचं कोणाचं तरी असू शकेल, नाथ महाराजांचा, सॉरी मला माफ करा, नाथ महाराजांचा अभंग आपण जीवनामध्ये उतरवू शकतो. हे महिला वर्गांना सांगणे, अर्थात पुरुषांनी सुद्धा तसं करायला हरकत नाही, परंतु महिला वर्गासाठी विशेष म्हणजे हे एकतर मुलीच्या संसारात लक्ष न घालणं आणि तिला सजेशन्स न करणं. तर माहेरी आली हिथं राहा, आनंदात राहा, मजा कर, परंतु तिकडचं इकडं बोलायचं नाही आणि इकडचं तिकडं बोलायचं नाही. हिनी सजेशन करणं बंद केलं तर अनेक कुटुंब वाचतील, तर अनेक कुटुंब वाचतील असं मला वाटतं. हां, त्यांच्या कामाच्या व्यापामध्येही साधारण दैनंदिनीचं काय स्वरूप असावं, थोडे काही त्यांना दैनंदिनीमध्ये की जेणेकरून त्यांच्या अध्यात्म जीवनात संपन्नता राहून त्यांना आपला कार्यभार चालवता येईल, अशा आपल्या अनुभवाचे काही नियम सगळ्यांनाच नाही, भगिनी वर्गाला. अच्छा, आपण पाहिलं असेल काही नियम त्यांनी केलेच पाहिजे. त्यांच्या अध्यात्मामध्ये लवकर प्रगती होईल आणि कार्यभारही ते सहज रीतीनं सोसू शकते, करू शकते. असं माझ्या आईचं उदाहरण सांगतो. माझी आई आणि माझे वडील पहाटे 3 वाजता उठत असत. माझ्या वडिलांनी शॉर्टहँडचं पुस्तक लिहिलं आहे, लिमये लघुलेखन लिपी म्हणून.
तर ते पुस्तकाच्यासाठी लिहिण्याला मदत आई करत असे. दररोज सकाळी पहाटे 5:30 वाजता त्यावेळेला रेडिओ सुरू होत असे. आता काय मला माहीत नाही. त्यावेळेला संस्कृत काही 10 मिनटं संस्कृत असे, ते आई रेडिओवरती नेहमी लावत असे. आणि त्याच्यानंतर म्हणजे अभंग भजनं असं असे, ते सगळं आम्हाला घरामध्ये मोठ्यांदा ऐकू येत होतं. आणि त्याच्यानंतर आंघोळीला जाताना, आंघोळ करत असताना सुद्धा आई काही स्तोत्र म्हणत होती, काही स्तोत्र म्हणायची आई. शंकराची काही स्तोत्र होती वगैरे. पण ती आई म्हणत असल्यामुळे थोडी थोडी आम्हाला माहिती झाली, पाठ झाली. आणि सकाळीसुद्धा हे जे वातावरण घरातलं होतं, हे रेडिओचा आवाज, आईवडील माझे पहाटे 3ला उठत आहेत हे म्हणल्यानंतर साहजिकच पहाटे उठण्याची सवय आम्हाला लागली. दिलं जातं ते शिक्षण, उचलले जातात ते संस्कार. तेव्हा महिलांनी घरामध्ये वागताना असं काही वागलं पाहिजे की जेणेकरून त्या गोष्टी मुलं उचलतील. पहाटे उठण्याची सवय, पहाटे उठल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचण्याची सवय, तुकाराम महाराजांची गाथा, फार काही ओव्या वाचल्या पाहिजेत किंवा अभंग वाचले पाहिजेत असं नाही, परंतु एकदा कधीतरी त्या मुलांना दिसू दे, आपल्यासाठी नाही तरी त्या मुलांसाठी तरी दिसलं पाहिजे की माझी आई अभंगाची ज्ञानेश्वरी घेऊन वाचत होती, माझी आई दासबोध वाचायची. पण ती नियमितपणे त्या ठिकाणी एका ठिकाणी विशिष्ट वेळेला बसून दासबोध वाचत असे. आणि आता मी खेळून परत आलो, मी स्काउटला जात होतो किंवा शाळेमधनं परत येताना मला जे खायला ठेवलेलं असायचं ते वाडगा तयार असायचा तिथे. मला मागायला लागलं नाही घरी कधी, आई माझं खाणं कुठं आहे, नाही ते ठेवलेलं असायचं तिथे. इतका हा जो व्यवस्थितपणा आहे ना, हा व्यवस्थितपणाच पुढे आपल्याला अध्यात्मातही उपयोगी पडतो की वेळेवर सगळ्या गोष्टी करणे आणि त्या गोष्टी त्या वेळेला व्हायलाच पाहिजेत असा एक अट्टहास असणं. तर मला असं वाटतं की दिनचर्या असली पाहिजे आणि त्या दिनचर्येमध्ये ठराविक वेळेला उठलं पाहिजे, पहाटे उठलं पाहिजे, थोडी आपली जी कामं आहेत ती आधीच संपवली पाहिजेत आणि नंतर घरातली कामं करत असतानासुद्धा मध्ये थोडेसे रेस्ट पॉझेस असले पाहिजेत, थांबण्याची थोडीशी वेळ असली पाहिजे. आता सगळ्यांचा नाश्ता झाला, नाश्ता झाल्यानंतरचा 1 तास काय करतो आपण? नाश्ता झाल्यानंतरचा 1 तास रिकामाच असतो, नंतर स्वयंपाक करायला लागतो आपण. मग तो जो 1 तास आहे त्या 1 तासामध्ये आपण स्वतःच्यासाठी म्हणून काहीतरी, मुलं शाळेत गेलेली असतात, मिस्टर ऑफिसला गेलेले असतात किंवा कामाला गेले असतात, घरातले पुरुष लोक, थोडं काहीतरी ग्रंथ घेऊन वाचत बसलं पाहिजे. आपल्या घरातली जी छोटी छोटी मुलं घरात आहेत त्यांना बघू देत ना, ते काहीतरी वाचन चाललं आहे बघू दे. आणि मला म्हणजे मला असं वाटतं की चांगल्या चांगल्या लोकांनी सांगितलेले ह्या सगळ्या टिप्स आहेत, माझ्या आहेत अशातला भाग नाही. तर मुलांना कॅडबरी चॉकलेट आणण्याच्या ऐवजी किंवा भारीचे कपडे आणण्याच्या ऐवजी मुलांवर प्रेम करायचं म्हणजे काय झालं, हल्ली असं झालं आहे, त्यांना कॅडबरी आणा, त्यांना चांगले कपडे आणा किंवा त्यांना व्हिडिओ गेम आणा, म्हणजे त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं. असं न करता छोटी छोटी चरित्र आणायला पाहिजे. संत तुकाराम महाराजांचं छोटंसं चरित्र हे घरात पडू देत. त्या त्यांच्यासमोर तुम्ही थोडंसं वाचा, मोबाईल बघू नका. ते एक विनोद होता, तो मुलगा बाथरूममध्ये, एक छोटा मुलगा बाथरूममध्ये बसला आहे आणि तो देवाला प्रार्थना करतोय, देवा माझ्या आईला तिचा मोबाईल सोडून माझी उरलेली आंघोळ घालायला पाठव, ही प्रार्थना करतो. ती मोबाईल बघत होती. तेव्हा घरामध्ये जर छोटी छोटी चरित्र येऊन पडली आणि आईने आणि वडिलांनी जर ती वाचली किंवा वाचण्याचा अभिनय जरी केला तरी त्या मुलांवरती खूप चांगले संस्कार होतील. फावल्या वेळामध्ये रेस्ट पॉझेस थोडे थोडे घेऊन स्वतःची तब्येत सुधारण्यासाठी सुद्धा महिलांना हे फार महत्त्वाचं आहे. तब्येत सुधारण्यासाठी नियमित चालायला जाणं, काहीतरी व्यायाम करणं, योगासनांना जाणं किंवा आता तसा वर्ग इथे नाही, जिममध्ये जाणं वगैरे तसा वर्ग इथे नाही, पण किमान चालायला जाणं, योगासनं करणं, प्राणायाम करणं. हे रामदेव बाबांचं प्राणायामसुद्धा काही तिथे रोज टी व्हीवर लागतं, ते सुद्धा बसून घरी बसून करायला हरकत नाही. हे महिलांना करता येईल. आणि तसं घरातली कामं करताना खूप व्यायाम होत असतो त्यांचा, तर काही सेपरेट व्यायामाची गरज नसते. एकदा एका तरुण मुलीला तिची सासू, तिची आई असं म्हणाली की अगं तू जिमला जाते म्हणजे काय काय करते? ती म्हणले आम्ही असे स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो, असे करतो, त्याच्यानंतर आम्ही वजन उचलतो. ते म्हणले मग खालची ती बॅग आहे ती उचलून वरती 3ऱ्या मजल्यावर आणून दे म्हणे. तिथं जिममध्ये जाऊन दुसऱ्यांची वजनं पैसे देऊन कशाला उचलते? तू जिममध्ये जाऊन स्वतःचे पैसे द्यायचे आणि दुसऱ्यांची वजनं उचलत बसायची. ही आपली खालची ती पेटी आहे ती वरती आण, 4 बादल्या पाणी भर, त्याच्यानंतर इथे आपण मिक्सर बंद करून टाकू,
ते सहाणे काय ते तुमच्या खलबत्त्यामध्ये कुटून दे, किंवा काही चटणी करायची असेल तर ती ते करतं काय तर पाटा वरवंटा वापर, जरा पोळ्या लाट, भाकरी थाप, त्याच्यात तुझा व्यायाम होईल. म्हणून तसा महिला वर्गाचा व्यायाम घरामध्ये होत असतो, पण तरीसुद्धा शुद्ध हवा, पहाटेची जी एनर्जी मिळते पॉझिटिव्ह, त्या हवेमध्ये थोडं फिरायला गेलं पाहिजे. आणि आणि जसं म्हणलं ह्या गोष्टी प्रकृती सांभाळण्यासाठी म्हणून केल्या पाहिजेत. प्रकृती चांगली असेल तरच अध्यात्म होईल. जर बसताच येत नसेल 1-1, 2-2 तास तर कसं काय वाचन करणार. आणि म्हणून चांगली प्रकृती राहण्यासाठी महिला वर्गाने नियमित पहाटे सकाळी 6-6:30 वाजता तरी, आपल्या पुण्यामध्ये तर खूप सोय आहे, सारसबागेमध्ये तरी 4 फेऱ्या बाहेर मारल्या तरीसुद्धा खूप चांगला पॉझिटिव्हिटी आणि चांगला शुद्ध हवा, ऑक्सिजन शरीरात जाऊ शकतो आणि तो आपल्याला दिवसभर सकारात्मक चिंतन करायला मदत करू शकतो असं मला वाटतं. आणि नियमितपणे काहीतरी हरिपाठ म्हणा, हरिपाठ तर सगळेजण वाचतातच, पण काहीतरी ग्रंथाचं वाचन घरामध्ये थोडा वेळ तरी, 2 ओव्या तरी. गोंदवलेकर महाराज म्हणतात, संकल्प छोटा करा पण तो प्राणापलीकडे सांभाळा, असं ते म्हणतात. आणखीन परवा मी एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 1 मिनिट, 1 मिनिट, कुठलाही निश्चय करायचा नाही, 1 मिनिटं पाळा, 1 मिनिटं पाळा. तर अच्छा तुम्हाला वाचन सुरू करायचं आहे, आज पुस्तक नवीन मी वाचीन, 1 पान वाचायचं रोज 1 पानाने सुरुवात करा. हळूहळू गोडी लागते, जास्त वाचाल, पण ते म्हणतात 1 पान. व्यायाम करायचा आहे 1 मिनिट, 1 मिनिट व्यायाम करा. तुम्हाला काय संस्कृत पाठांतर करायचं आहे, 1 मिनिटं पाठांतर करा, रोज 1 मिनिटं पाठांतर करा. त्या समुद्राच्या लाटा त्या खडकांवरती आपटतात. लाटा किती मुलायम आहेत, पण त्या आपटून त्या दगडांनाही आकार प्राप्त होतात. तसं नियमितपणामुळे आपल्या चारित्र्याला आणि आपल्या जीवनाला सुद्धा आकार प्राप्त होतो. आपण जसं चिंतन करतो तसे आपले विचार होतात, जसे विचार करतो तशी आपली कृती होते, जशी कृती आपण वारंवार करतो तशी आपल्याला सवय लागते. सवयीला इंग्लिशमध्ये हॅबिट म्हणतात. हॅबिट, वाईट सवय लागली तर घालवणं अवघड असतं. हॅबिटच्या स्पेलिंगमधला एच जरी गेला तरी ए बीट राहतं स्पेलिंगमध्ये. जरी ए घालवला तरी बीट राहतं, आणि जरी बी घालवला तरी इट रिमेन्स, तरी ती सवय राहतेच तशी. म्हणून चांगल्या सवयी लागणं, आणि चांगल्या सवयी इतक्या अंगवळणी पडल्या पाहिजेत की वाईट विचार मनात आला तरी हातून वाईट कृती घडता कामा नये, इतकी चांगली सवय हाताना लागली पाहिजे. आणि त्यासाठी नियमितपणा, सातत्य, या जर 2 गोष्टी, अर्थात यातलं सगळं फक्त महिलांसाठीच आहे असं नाही, सगळ्यांनाच उपयोगी आहे, पण त्याच्यामुळे खूप काही चांगल्या गोष्टी घडू शकतील. स्वयंपाक करताना आता इथल्या वर्गाला तर तसं सांगण्याची गरजच नाही, सगळे रस पोटात जातील असाच स्वयंपाक असतो. पण शहरातल्या मुलींना, बायकांना हे सांगितलं पाहिजे की रोज किमान चटणी, कोशिंबीर, डावं उजवं थोडं स्वयंपाकात सांभाळा, कारण सगळे रस मुलांच्या पोटात जात नाहीत, सगळी व्हिटॅमिन्स मुलांच्या पोटात जात नाहीत, आणि त्याच्यामुळे मुलं चिडचिडी बनतात. शहरातलं म्हणते मी, चिडचिडी बनतात, कृश बनतात. जेवणाकडे व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे, व्यवस्थित सगळे पदार्थ केले गेले पाहिजेत. ते सगळे आपण करताच, परंतु महाराजांनी आज्ञा केली, आपण सगळ्यांचं जीवन आदर्शच आहे, परंतु ते अधिक आदर्श व्हावं यासाठी त्यांनी सजेशन करायला सांगितली. ती सजेशनसुद्धा माझी न करता जे चांगल्या लोकांकडनं मी ऐकलं त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचवल्या. एक निरोप्याचं काम मी केलं, तर त्याबद्दल मला परवानगी दिल्याबद्दल महाराजांचा मी आभारी आहे. आणि हां, विचारायचं आहे त्यांना मॅडम. वेळ झाली आजी, बसा खाली बसा. हां, आपण तुम्ही प्रश्न सांगा, उत्तर मी तुम्हाला नंतर सांगतो. हां, त्यांनी काय आपण नंतर भेटाल, आपण मी तुम्हाला नंतर उत्तर देतो. आपली इथली वेळ संपली, बऱ्याच लोकांचा खोळंबा होईल. आपण नंतर तुम्ही विचारा, मी सांगतो तुम्हाला. हां, तुम्हाला स्वतंत्र सर सांगतील काय? हां, नंतर सांगतो. सरांनी अत्यंत अमोलिक अशा प्रकारचं आपल्याला गाथेचं चिंतनाबरोबरच या ठिकाणी एक सामाजिक सध्याच्या परिस्थितीमध्ये केलेलं मार्गदर्शन आहे. सर्वांच्यासाठी इथं बसलेले आणि ऑनलाईन ऐकणारा जे श्रोतृवर्ग आहे, सर्वांना त्याची उपयोगिता सिद्ध आहे. असो, आता यानंतर पुढचं सत्र जे आहे ते किती वाजले? हां, पुढचं सत्र जे आहे ते 9:15 सुरू होईल.
पुढचं सत्र 9:15 सुरू होईल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.